नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीचे कमळाचे फूल कसे करायचे ते पाहणार आहोत. याचा वापर आपण डॉयली म्हणून सुद्धा करू शकतो. तसेच फ्लॉवर पॉट होल्डर, सणासमारंभासाठी समईभोवतीची रांगोळी म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतो. हे फूल आपण लहान मोठ्या आकारात सुद्धा बनवू शकतो. तरी तुम्ही हे फूल नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजेसना सुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कमळाचे फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे पिंक कलरची ऊल, येल्लो कलरची ऊल, लाईट पिंक कलरची ऊल, ग्रीन कलरची ऊल, डार्क पिंक कलरची ऊल, तसेच कैची, 2.7 mm हुक. इथे आपण सुरुवातीला येल्लो कलरचा धागा वापरणार आहोत. सगळ्यात आधी स्लिप नॉट घालून घ्यायची. स्लिप नॉट कशी घालायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तो तुम्ही नक्की बघा. इथे बघा आपण स्लिप नॉट घालून घेतलेली आहे. त्यानंतर 4 चैन घालायच्या, 2, 3 आणि 4. त्यानंतर काय करायचं तर पहिल्या चैनमध्ये स्लिप स्टिच घालून घ्यायची, म्हणजेच आपल्याला एक सर्कल मिळेल. आता सुरुवातीला 3 चैन घालून घ्यायच्या आणि जो आपण सर्कल बनवला आहे त्या सर्कलमध्ये 12 डबल क्रोशेट घालून घ्यायचे. पहिला डबल क्रोशेट आपण घालतोय त्याप्रमाणे 12 डबल क्रोशेट आपल्याला त्या सर्कलमध्ये घालून घ्यायचे आहेत. हा आपण दुसरा घालून घेतोय. सेम त्याच सर्कलमध्ये तिसरा डबल क्रोशेट घालून घ्यायचा. ही प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करून घ्यायची. इथे बघा आपण सर्कलमध्ये 12 डबल क्रोशेट घालून घेतलेत. आता काय करायचं, जो पहिला डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची. त्यामुळे काय होईल की जो आपला पहिला राऊंड आहे तो कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे इथे आपण 12 डबल क्रोशेचा एक राऊंड बनवला आहे. आता दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदा 3 चैन घालून घ्यायच्या. त्यानंतर पहिल्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे, म्हणजेच एका जागी 2 डबल क्रोशे घालायचे. हा पहिला घालून झाला आहे. परत त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे घालून घ्यायचा. आता काय करायचं, पुढच्या प्लेसमध्ये सेम 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. हा पहिला, सेम त्याच ठिकाणी दुसरा घालून घ्यायचा. आता हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला टोटल 24 डबल क्रोशे मिळून जातील. इथे बघा आपण 24 डबल क्रोशे बनवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, पहिल्या डबल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि तो राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. असे आपले 2 राऊंड इथे कंप्लीट झालेत. आता आपण तिसरा राऊंड करूया. त्यासाठी 3 चैन घालून घ्यायच्या.
ज्याप्रमाणे आपण दुसरा राऊंड केला त्याप्रमाणेच तिसरा राऊंडही करून घ्यायचा. म्हणजेच कसं, एका प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. आता एक मी घातला आहे, त्याप्रमाणे त्याच प्लेसमध्ये दुसरा डबल क्रोशे घालून घ्यायचा. हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला टोटल 48 डबल क्रोशे ह्या राऊंडमध्ये मिळतील. तिसऱ्या राऊंडमध्ये आपण टोटल 48 डबल क्रोशे बनवून घेतलेत. तुम्ही बघू शकता टोटल 48 डबल क्रोशे इथे आपण बनवलेत. आता काय करायचं, पहिल्या डबल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. इथे आपण टोटल 3 राऊंड कंप्लीट करून घेतलेत. आता आपण चौथा राऊंड करूया. त्यासाठी पहिल्यांदा 3 चैन घालून घ्यायच्या. त्यानंतर पहिल्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे घालायचा. त्यानंतर काय करायचं, त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. हा पहिला डबल क्रोशे, सेम त्याच जागी दुसरा डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे घालायचा. परत त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. हा पहिला, त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे घालून घ्यायचा. ही प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला टोटल 72 डबल क्रोशेट ह्या राऊंडमध्ये मिळतील. इथे आपण टोटल 72 डबल क्रोशे बनवून घेतलेत. एक डबल क्रोशे एका प्लेसमध्ये, दुसऱ्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे, अशा प्रकारे आपण टोटल 72 डबल क्रोशे बनवलेत. आता काय करायचं, राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यावर एक स्लिप स्टिच घालून घ्यायची. म्हणजे आपला इथे चौथा राऊंड कंप्लीट होईल. आता काय करायचं, 5वा राऊंड 3 चैन करून घ्यायच्या. पहिल्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये दुसरा डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये तिसरा डबल क्रोशे. याप्रमाणे ही प्रोसेस रिपीट करायची. ह्या राऊंडमध्ये आपल्याला टोटल 72 डबल क्रोशे मिळून जातील. 5व्या राऊंडमध्ये आपण टोटल 72 डबल क्रोशे करून घेतलेत. हा राऊंड कंप्लीट करण्यासाठी आपण पहिल्या डबल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालून तो राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. जिथे आपला 5वा राऊंड कंप्लीट होतो त्याच ठिकाणी आपण लाईट पिंक कलरचा थ्रेड ॲड करून घ्यायचा. आणि येलो कलरचा थ्रेड कापून टाकायचा.
ज्या ठिकाणी आपण लाईट पिंक कलरचा धागा ॲड केला आहे त्याच ठिकाणी 2 चैन घालायच्या आणि त्या 2 चैन म्हणजे एक हाफ डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. सेम त्याच प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा. म्हणजे कसं होईल की पहिल्या प्लेसमध्ये 2 हाफ डबल क्रोशे, त्यानंतर 10 चैन करून घ्यायच्या. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, टोटल 10 चैन करून घ्यायच्या. त्यानंतर काय करायचं, पुढचे 8 प्लेस स्किप करायचे. पुढच्या 8 प्लेस स्किप करायच्या आणि 9व्या प्लेसमध्ये 2 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. आपण इथे काय केलं, 8 प्लेस स्किप केलेत आणि 9व्या प्लेसमध्ये 2 हाफ डबल क्रोशे घालून घेतलेत. परत 10 चैन घालून घ्यायच्या. परत पुढच्या 8 प्लेसेस स्किप करायच्या आणि 9व्या प्लेसमध्ये परत 2 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. 9व्या प्लेसमध्ये आपण काय करतोय, 2 हाफ डबल क्रोशे घालून घेतोय. मधल्या 8 प्लेसेस आपण स्किप केलेत. आता हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या राऊंडमध्ये बघा आपण कसं केलं आहे, पहिल्यांदा 2 हाफ डबल क्रोशे घातलेत, त्यानंतर 10 चैन घातल्यात, मधले 8 प्लेसेस आपण स्किप केलेत आणि 9व्या प्लेसमध्ये परत 2 हाफ डबल क्रोशे घातलेत. आता हा राऊंडचा शेवट करण्यासाठी आपण काय करणार आहोत, परत 10 चैन करणार आहोत, शेवटचे 8 प्लेसेस स्किप करणार आहोत आणि जो आपण पहिला हाफ डबल क्रोशे घातला आहे त्या हाफ डबल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालून हा राऊंड आपण कंप्लीट करून घेणार आहोत. काय करणार आपण, पहिल्या हाफ डबल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालणार आहोत. आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपण परत 2 चैन करून घेणार आहोत. त्या 2 चैन म्हणजे एक हाफ डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. पुढच्या हाफ डबल क्रोशेमध्ये परत एक हाफ डबल क्रोशे घालायचा. म्हणजे आता आपल्याला टोटल 2 हाफ डबल क्रोशे मिळतील. आता जो 10 चैनचा स्पेस आहे त्या स्पेसमध्ये, त्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे घालायचे. पहिला घातला आपण आणि आता हा दुसरा सिंगल क्रोशेट. त्यानंतर त्याच ठिकाणी 2 हाफ डबल क्रोशे घालायचे. हा पहिला आणि हा दुसरा हाफ डबल क्रोशे. आता सेम त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. हा पहिला डबल क्रोशे, परत त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे घालून घ्यायचे. आता त्याच ठिकाणी
एक ट्रिपल क्रोशे घालून घ्यायचा। ट्रिपल क्रोशेटसुद्धा कसा घालायचा याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तो तुम्ही नक्की बघा। एक ट्रिपल क्रोशे घालायचा, त्यानंतर 3 चैन घालून घ्यायच्या। जिथे आपला ट्रिपल क्रोशे आहे त्या ट्रिपल क्रोशेमध्येच एक स्लिप स्टिच घालून घ्यायचा। त्यामुळे काय होईल, आपल्याला आपल्या पेटलचं एक टोक मिळेल, मिडलवालं टोक मिळून जाईल। सेम परत त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे घालायचे। हा पहिला डबल क्रोशे आणि हा दुसरा डबल क्रोशे। आता त्याच ठिकाणी 2 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे। हा पहिला हाफ डबल क्रोशे, परत त्याच ठिकाणी दुसरा हाफ डबल क्रोशे, परत त्याच ठिकाणी 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे। हा पहिला सिंगल क्रोशे आणि त्याच ठिकाणी दुसरा सिंगल क्रोशे। इथे बघा आपलं एक पेटल तयार झाले। आता बघा पुढच्या दोनही हाफ डबल क्रोशेटवर एक एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा। हा पहिला हाफ डबल क्रोशे, आता दुसऱ्या हाफ डबल क्रोशेटवर सुद्धा एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा। म्हणजे टोटल आपल्याला 2 हाफ डबल क्रोशे मिळतील। नंतर पुढची जी गॅप आहे 10 चैनची, तिथे सेम प्रोसेसने पेटल करून घ्यायचं। असं शेवटपर्यंत करून घ्यायचं। इथे बघा आपल्याला टोटल 8 पेटल्स मिळतील। ज्याप्रमाणे आपण पहिलं पेटल बनवले त्याप्रमाणे पुढची पेटल्स बनवायची आणि मध्ये 2 हाफ डबल क्रोशे। इथे आपल्याला टोटल 8 पेटल्स मिळून जातील। आता हा राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो आपला पहिला 2 चैनचा हाफ डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालून हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा। आता दोरा कापायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची। आता जिथे आपण लाईट पिंकचा धागा ॲड केलाय त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये आपण हा पिंक कलरचा धागा ॲड करायचा। जिथे आपण लाईट पिंक कलरचा धागा ॲड केलाय त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये हा पिंक कलरचा धागा ॲड करून घ्यायचा। आता सेम ठिकाणी 2 चैन करून घ्यायच्या। 2 चैन म्हणजे एक हाफ डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं। त्याच ठिकाणी अजून एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा। जशी आपण मागच्या वेळी प्रोसेस केली अगदी तशीच प्रोसेस करून घ्यायची। इथे आपण 2 हाफ डबल क्रोशे करून घेतले, त्यानंतर 10 चैन करून घ्यायच्या। दहा चैन करून घ्यायच्या
त्यानंतर जिथे आपण लाईट पिंक कलरचा धागा ॲड केला आहे त्याच्या दुसऱ्या प्लेसमध्ये म्हणजे त्याच्या नेक्स्ट प्लेसमध्ये परत 2 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला हाफ डबल क्रोशे, परत त्याच ठिकाणी दुसरा हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा. बघा, जिथे पिंक कलरचा धागा आहे, लाईट पिंक कलरचा धागा आहे, त्याच्या नेक्स्ट प्लेसमध्ये बरोबर पिंक कलरचा धागा असेल. परत 10 चैन करून घ्यायच्या. परत सेम जिथे लाईट पिंक कलरचा धागा आपण जोडला आहे, ॲड केला आहे, त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये 2 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला हाफ डबल क्रोशे, त्याच ठिकाणी परत दुसरा हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा. आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे बघा आपण कसं केलं आहे, 2 हाफ डबल क्रोशे करून घेतलेत, त्यानंतर 10 चैन आणि परत 2 हाफ डबल क्रोशे केलेत. जिथे आपला लाईट पिंक कलरचा थ्रेड ॲड केला आहे त्याच्या नेक्स्ट प्लेसमध्ये आपला पिंक कलरचा थ्रेड ॲड होणार. आता शेवटी बघा 10 चैन करून घेतल्या आहेत आणि जो आपला पहिला 2 चैनचा हाफ डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालून आपण हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत. आता बघा 2 चैन करून घ्यायच्या. 2 चैन म्हणजे एक हाफ डबल क्रोशे, परत पुढच्या हाफ डबल क्रोशेवर परत दुसरा हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे टोटल 2 हाफ डबल क्रोशे आपण करून घेतले. नंतर जो 10 चैनचा गॅप आहे त्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला सिंगल क्रोशे, त्याप्रमाणे दुसरा सिंगल क्रोशे. नंतर त्याच गॅपमध्ये 2 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला हाफ डबल क्रोशे, परत त्याच ठिकाणी दुसरा हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा. परत त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला डबल क्रोशे, त्याप्रमाणे हा दुसरा डबल क्रोशे करून घेतला आहे आपण. सेम त्याच ठिकाणी एक ट्रिपल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या आणि जो आपला ट्रिपल क्रोशे आहे त्या ट्रिपल क्रोशेमध्येच एक स्लिप स्टिच घालून घ्यायची. म्हणजे हे आपलं पेटलचं मधलं टोप तयार होईल. सेम त्याच ठिकाणी परत 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. हा पहिला डबल क्रोशे, त्याचप्रमाणे दुसरा डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्याच ठिकाणी परत 2 हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचे. हा पहिला हाफ डबल क्रोशे, त्याप्रमाणे दुसरा हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा. सेम त्याच ठिकाणी 2 सिंगल क्रोशे घालून घ्यायचे. म्हणजे जी आपण आधीच्या पेटलची प्रोसेस केली होती सेम त्याप्रमाणेच इथे सुद्धा सेम पेटल बनवून घ्यायचं. त्यानंतर पुढचे जे 2 हाफ डबल क्रोशे आहेत त्या दोन्ही हाफ डबल क्रोशेवर एक एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा. नंतर सेम प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. हे आपल्याला परत 8 पेटल्स मिळून जातील. जसे आपण आधीच्या राऊंडमध्ये 8 पेटल्स बनवले त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण 8 पेटल्स बनवून घेतलेत. आता राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो पहिला 2 चैनचा हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये
एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड आहे तो कंप्लीट करून घ्यायचा। धागा कापायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची। आता जिथे आपण पिंक कलरचा धागा ॲड केला त्याच्या नेक्स्ट प्लेसमध्ये डार्क पिंक कलरचा धागा ॲड करून घ्यायचा। जिथे पिंक कलरचा धागा आपण ॲड केला आहे त्याच्या पुढच्या ठिकाणी आपण डार्क पिंक कलरचा धागा ॲड करून घ्यायचा। आणि जे सेम 2 राऊंड आपण रिपीट केलेत तेच राऊंड परत रिपीट करायचे। इथे बघा आपण सेम प्रोसेस वापरून डार्क पिंक कलरने परत 8 पेटल्स बनवून घेतली आहेत। आता ज्याप्रमाणे आपण लाईट पिंक, पिंक, डार्क पिंक कलरचे थ्रेड ॲड केले त्याप्रमाणे परत एकदा पुढच्या तिन्ही प्लेसमध्ये लाईट पिंक, पिंक, डार्क पिंक अशा प्रकारे थ्रेड ॲड करायचे आणि सेम प्रोसेस रिपीट करायची। इथे बघा आपण टोटल 6 राऊंड करून घेतलेत। सेम पेटलचे 6 राऊंड करून घेतलेत। लाईट पिंक कलरचे 2 राऊंड, पिंक कलरचे 2 राऊंड, डार्क पिंक कलरचे 2 राऊंड अशा प्रकारे सेम प्रोसेसने आपण 6 राऊंड करून घेतलेत। आता बघा आपला जो शेवटचा डार्क पिंक कलरचा राऊंड आहे त्याच्यामध्ये बघा मिडलला 3 चेनचा जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये म्हणजे आपण जे टोक म्हटलेलं पेटलचं त्या टोकामध्ये आपण हा ग्रीन कलरचा धागा ॲड करून घ्यायचा आहे। आता आपण ज्या ठिकाणी धागा ॲड केला आहे तिथे 2 चैन करून घ्यायच्या। आता ह्या 2 चैन म्हणजे एक हाफ डबल क्रोशे, सेम त्याच ठिकाणी अजून एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा म्हणजे आपल्याला टोटल 2 हाफ डबल क्रोशे एका ठिकाणी मिळतील। त्यानंतर 10 चैन करून घ्यायच्या। 4, 5, 6, 7, 8, 9, 10 टोटल 10 चैन करून घ्यायच्या आणि दुसऱ्या पेटलच्या टोकामध्ये परत 2 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे। हा पहिला हाफ डबल क्रोशे त्याप्रमाणे सेम ठिकाणी दुसरा हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा। परत 10 चैन करून घ्यायच्या आणि तिसऱ्या पेटलच्या टोकामध्ये परत 2 हाफ डबल क्रोशे करून घ्यायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करून घ्यायची। परत तिसऱ्या पेटलमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशे करून घेणार। हा पहिला हाफ डबल क्रोशे आणि हा दुसरा हाफ डबल क्रोशे। आता हीच प्रोसेस रिपीट करून घ्यायची। इथे बघा आपण 2 हाफ डबल क्रोशे, 10 चैन आणि परत 2 हाफ डबल क्रोशे अशा प्रकारे ही प्रोसेस केलेली आहे। शेवटी बघा आपण 10 चैन करून घेतल्यात आणि हा राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो पहिला 2 चैनचा हाफ डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालून घेतली आहे। इथे बघा पुढच्या राऊंडसाठी आपण 2 चैन करून घ्यायच्या। 2 चैन म्हणजे एक हाफ डबल क्रोशे
त्यानंतर पुढच्या हाफ डबल क्रोशेवर परत एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला टोटल 2 हाफ डबल क्रोशे मिळून जातील। त्यानंतर जो 10 चेनचा गॅप आहे त्या गॅपमध्ये जसं आपण आधी पेटल बनवलं त्याप्रमाणे पेटल बनवून घ्यायचं आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची। इथे बघा आपण ग्रीन कलरने सुद्धा टोटल 8 पेटल्स बनवून घेतलेत आणि मध्ये 2 हाफ डबल क्रोशे, म्हणजे 2 पेटल्समध्ये 2 हाफ डबल क्रोशे। शेवटपर्यंत आपण सेम प्रोसेस रिपीट करून घेतली आहे। त्यानंतर राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो आपला पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि राऊंड कंप्लीट करून घ्यायचा। धागा कट करून घ्यायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची। आपलं लोकरीचं कमळाचं फूल तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।